नमस्ते. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे व्हिडिओ हाऊस क्लीनिंग टिप्स. तर तुम्ही जर माझ्यासारख्या 4 वर्षाच्या मुलाची आई असाल किंवा जर आपल्या घरामध्ये लहान लेकरू असेल, तर आपल्याला हाऊस क्लीनिंग करायला सोपं जात नाही. कारण सगळीकडे पसारा पडलेला असतो आणि दररोज साफ करणं देखील आपल्याच्याने होत नाही. तर मग त्यासाठी मी काही 5 टिप्स घेऊन आलेले आहेत. तर त्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर त्यातली पहिली टिप्स आहे नंबर 1 कपडे. तर कपडे आपण बाहेर जातो आणि तिथं स्कार्फ यूज करतो, जॅकेट्स असतात आपले आणि लहान मूल असेल घरामध्ये तर त्याचे कपडे अस्ताव्यस्त पडलेले असतात, हॉलमध्ये पडलेले असतात. सो धुवायचे कपडे वेगळे आणि सुकून आलेले कपडे वेगळे असे 2 प्रकार असतात कपड्यांमध्ये. घरभर झालेल्या पसाऱ्यामध्ये जे जे धुवायचे कपडे आहेत ते आपण सगळे घेऊन लॉन्ड्री बास्केटमध्ये टाकावे किंवा मग आपण वॉशिंग मशीनमध्ये टाकून द्यावे. धुवायचे का नाही तर ते आपण फक्त वॉशिंग मशीनमध्ये टाकावे. त्यामुळे घरभर झालेल्या ज्या कपड्यांचा पसारा आहे तो वेगळा केला जाईल. नंबर 2 जे कपडे आपल्याला डेलीच्या यूजसाठी असतात ते आपण एकतर हँगरला टाकावेत किंवा बाहेर थोडेसे सुकायला ठेवून नंतर घडी घालून ते कपाटात ठेवून टाकावे. आणि मग आता येऊया आपण धुतलेल्या कपड्यांकडे. जे कपडे अस्ताव्यस्त पडलेले असतात आणि घडी घातलेले तर असतात पण जागेवर ठेवलेले नसतात. तर पहिली आपल्याला गोष्ट काय करायची आहे की जे कपडे आपण धुवून ठेवलेले आहेत ते व्यवस्थित घड्या मारून ज्या त्या जागी कपाटामध्ये वगैरे ठेवून टाकायचे. आपण जेव्हा घर साफ करायला घेतो तेव्हा आपल्याला समजत नाही की आपण सुरुवात कुठून करावी. तर सुरुवात करायची आहे स्टेशनरी. तर आपण आता स्टेशनरीकडे येऊया. तर स्टेशनरी आपण घराच्या कुठल्याही कोपऱ्यात ठेवतो. म्हणजे मेकअपचं सामान जरी असेल तरी आपण एक दुसरे कोणत्या पण कप्प्यामध्ये मिक्स करून टाकतो. तर मग आपल्याला काय करायचं आहे, कोणतं डोनेट करायचं आहे सामान, त्याच्यासाठी एक वेगळी बॅग बनवायची आहे. मग तुम्ही घरातल्या कुठल्याही पिशव्या घ्या, म्हणजे तुम्ही जरी पोतं जरी घेतलं किंवा बाजाराच्या बॅगा जरी घेतल्या तरी चालतील. आणि मग ते आपण साईडला काढायचे आहे स्टेशनरी, की आपल्याला कुठलं कुठलं सामान नाही लागत. नंबर 2 आपल्याला अशी एक बॅग बनवायची आहे जिथं आपल्या लेकराचे, नवऱ्याचे किंवा घरातल्या कोणत्याही व्यक्तीचे सामान असतील, जे तुम्हाला वाटतं की यूज होत नाही. तर ते सामान आपण त्या पिशवीमध्ये टाकायचं. कारण त्याच्यामुळे आपल्याला समजून येईल किंवा आपण समोरच्या व्यक्तीला विचारून मग ते सामान आपण कचऱ्यामध्ये टाकून देऊया किंवा स्टोरेजमध्ये ठेवूया. तिसरा पॉइंट जागा नसलेलं सामान. तर आपल्या घरामध्ये असं असतं की म्हणजे वस्तू तर आहेत पण त्याची जागा निश्चित नाहीये. तर मग अशा वस्तूंना कुठं ठेवायचं आणि अशा वस्तू बॅगमध्ये गेल्या पाहिजेत का नाही तिसऱ्या नंबरच्या ते देखील आपण बघितलं पाहिजे. तर या 3 गोष्टींमुळे तुमचं घरातलं सामान बाहेर जाण्यासाठी तुम्हाला खूपच मदत होणार आहे. तर आता नंबर 4 कडे वळूया. तर नंबर 4 आहे गोंधळ कमी करणे. सो ऑर्गनायझिंग आणि डिक्लटरिंग याच्यामधला फरक आधी समजूया. तर डिक्लटरिंग म्हणजे अनावश्यक गोष्टींचा पसारा कमी करणे. ऑर्गनायझिंग म्हणजे आयोजन करणे, नियोजन करणे. डिक्लटरिंग झाल्याशिवाय तुमचं घर ऑर्गनाइज करता तुम्हाला येणार नाही. तर पहिली गोष्ट आपल्याला डिक्लटरिंग करावी लागेल. म्हणजे डिक्लटरिंग. त्या डिक्लटरिंग मध्ये मी जे आता तुम्हाला सांगितलं की 3 बॅग्स करायच्या आहेत. एक डोनेटसाठी, एक जागा नसलेली बॅग आणि तिसरी म्हणजे नॉट सो शुअर. तर मग या 3 बॅगांमध्ये ती वस्तू कुठे कुठे जाईल, मग त्यानुसार तुम्हाला नियोजन करायचं आहे. आणि हे तुमच्या घरातल्या व्यक्तींना माहित नसणार आहे, त्यामुळे त्याचं नियोजन तुम्हालाच करावं लागणार आहे. तर की पेन तुटलेले, टोपणं एका साईडला, तुमचं मेकअपचं सामान, काही तुटलेल्या वस्तू या डायरेक्ट स्टेशनरीमध्ये जाऊन बसतात. तर मग हा सगळा पसारा आवरावा तुम्हालाच लागेल. तर जसं की जर तुम्ही किचनमध्ये गेलात, तर किचनमध्ये गेल्यावर तुम्हाला खूप पसारा दिसेल. म्हणजे तो तुम्ही जर स्वयंपाक करत असाल आणि तिथं खूप पसारा दिसेल म्हणजे तो झाला ऍक्टिव्ह झोन. मग तिथं आपल्याला खूप सारे भांडे दिसले, मग ते भांडे आपल्याला एका साईडला ठेवायचे आहेत, जिथं आपला हात जाणार नाही किंवा जिथं आपल्याला पसारा वाटणार नाही अशा ठिकाणी काही भांडे आपल्याला ठेवायचे आहेत. जर तुमचे फ्रुट्स असतील तिथं किंवा जर तुमचं न लागणारं काही भांडे असतील तर ते तुम्ही रॅकमध्ये ठेवा किंवा तुमची मांडणी असेल त्याच्यामध्ये ठेवून टाका आणि मग तुम्हाला स्वयंपाक करणं तिथं एकदम इझी जाईल. तर किचनमध्ये जर तुम्ही डिक्लटरिंग केलं असेल तर तिथं तुम्हाला एक स्पेस भेटेल, तुम्हाला एखाद्या ड्रॉवरमध्ये जागा भेटेल जिथं तुम्ही तुमच्या पळ्या किंवा तुम्ही तुमचे चमचे
किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ते ऑर्गनाईज करू शकता किंवा DIY करू शकता. काहीही बाहेरून आणून विकत घेऊन किंवा त्याचा पण फापट पसारा होतो नंतर, ते सगळं करणं तुम्ही टाळा. तर एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जात असताना जर आपल्याला टेबलवरचा ग्लास, वाटी किंवा कुठेतरी पडलेले कपडे दिसत असतील तर ते नेऊन ऑर्गनायझिंग किंवा व्यवस्थित ज्या त्या ठिकाणी ठेवणं हे एकदम सोयीस्कर आणि जागतिक उत्तम सवय असू शकते. हात हलवत एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जायचं नाही. आता मी माझं घर कसं आवरते, तर चक्क मी माझा 1 तास किंवा अर्धा तास तरी क्लिनिंगसाठी देते. त्याच्यामुळं माझं घर क्लीन दिसतं आणि पसाराही जाणवत नाही. पुढचा प्रकार आहे भांडी. तर आपल्याला 2 प्रकारचे भांडी असतात. एक धुवायचं भांडं आणि दुसरं म्हणजे क्लीन असलेलं भांडं. तर आपल्याला धुतलेले भांडे बेसिनजवळ किंवा जिथं आपण धुणार आहोत तिथं ठेवणं गरजेचं आहे. आणि दुसरं म्हणजे जे क्लीन भांडे आहेत ते आपल्याला रॅकवर किंवा त्याच्या मांडणीवर ठेवणं, त्याच्या जागी ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे तुमचं काम अधिक सोयीस्कर होईल. भांड्यांमुळे खूप जास्त पसारा दिसतो, त्यामुळे भांडी व्यवस्थित जागच्या जागी असणं गरजेचं आहे. तर जाऊ द्या, मी आता भांडी घासायला जाते कारण खूपच भांडे पडलेले आहेत. असं करायला जायचं नाही. कारण याच्यामुळे आपलं लक्ष विचलित होतं आणि आपण विषय सोडून भांडेच घासत बसतो. तर असं करायला जाऊ नका. तर शेवटी जाता जाता कमेंट्समध्ये हे नका लिहू, हे आवरलंस तू घर. तर आपल्या घरामध्ये वेगवेगळ्या मानसिकतेचे, वेगवेगळ्या विचारांचे लोक असतात. आणि मला वैयक्तिकरित्या असं वाटतं की होम इज अबाउट एक्सप्रेशन, नॉट इम्प्रेशन. आपण ऑलरेडी समाजासाठी जगत असतो. तर आपल्या घरामध्ये वेगवेगळ्या मानसिकतेचे, विचारांचे लोक असतात. तर जर घरामध्ये आपल्याला लहान मूल असेल, जसं माझ्या घरात आहे, तर त्यांना ड्रॉइंग करायला आवडत असेल, पेंटिंग करायला आवडत असेल, तर त्यांना एक्सप्रेस करू द्या, कारण हे घर आहे. आपण सगळ्यांना इम्प्रेस नाही करत बसू शकत. आपलं घर हे दुसऱ्यांना छान दिसावं, दुसऱ्यांना सुंदर दिसावं यासाठी नसावं, तर ते आपले विचार, आपले एक्सप्रेशन समोर मांडण्यासाठी असावं. व्हिडिओ मी दुसऱ्या कोणाला इम्प्रेस करण्यासाठी किंवा बाहेरच्या जगामधल्या लोकांना इम्प्रेस करण्यासाठी नाही बनवते. तर तुमचा मानसिक ताणतणाव कमी व्हावा, तुम्हाला एक मानसिक क्लिनिंग भेटावी, की हा बाबा माझं घर आहे क्लीन. सो हा जो विचार असतो, हा जो थॉट प्रोसेस असतो, हा खूप इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. आता जाता एवढंच म्हणेन की शेवट की तुमचं घर हे एक्सप्रेस करण्यासाठी असावं, नॉट टू इम्प्रेस एनीवन. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.